ऑफिसला माझा 7/12 आता त्यांच्या नावावरती करून देणार आहे आणि आम्ही वनामध्ये आता निघून जाणार आहोत. कुठल्याही प्रकारचं आमचं ऐकणारं कोणी देशामध्ये राहिलेलं नाही असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. तर मित्रांनो आता इथे आंदोलन झालेलं आहे आणि दादा गाडीत बसले आता इथून निघाले डायरेक्ट. आता आपण नेमकं काही शेतकरी बोलू राहिले. निलाव झाला आहे आता काहींचे 800, 900, 1000 रुपये गेले. पावत्या पण दाखवले त्यांनी. बघू नेमकं आता त्यांची काय प्रतिक्रिया. आम्ही घरी नेले ते कांदे घरी नेले. फोटो काढून तुमच्याकडे राहू द्या. फोटो काढून राहू द्या. द्या नवले तुमचं पाव द्या. चला निघाली गाडी आता. नाही झालं का? आई बापाच्या दवाखान्याचा खर्च करायचा कसा? ते खायची वेळ आणली सरकारने. आम्ही हातातच जाऊन देऊ शकत नाही का? तर आमच्याकडे पैसा नाही का? नाही ते कांद्याचे हे भाव झालेत आमचे. कोणी आणली ही वेळ? त्या सरकारने आणली, मोदी सरकारने. त्यांना नियोजन दरवेळेस काही ना काही धोरणं बदलून टाकीत आहेत. कांद्याची निर्यात बंद करणार, कांद्याचं हे करणार, निर्यात मूल्य वाढवणार, काही ना काही कारण दाखवून ते कांद्यातून आपल्याला ना निर्यात बंद करून शेतकऱ्याला जिरीस आणायचं. शेतकरी कसा मोडला पाहिजे ही मोदी सरकारचं धोरण दिसतंय आम्हाला. शेती कुठे किती आमची नगर जिल्हा, नगर तालुका, खडकी गावात शेती आहे. माझं कांद्याचं उत्पादन असतं शेती. आता सुद्धा कांदा वावरात पडून काढायला जायची इच्छा नाही. किती जागेवर माझा 4 एकर कांदा होता. किती खर्च आला आणि किती एकरी खर्च कमीत कमी 50,000 येतो. 50 ते 60,000 चांगला कांदा काढायचा माझ्यावर. खतं, बियाणं, मजूर, दुनिया, लागवड, बी हे सगळं करायला. आणि आज उत्पन्न एकरातून सुद्धा 40,000 आता. तुम्हाला माझ्या पट्ट्या जागी तो घरी आहेत या तुम्ही. काय भाव कांदा गेला मा? काही 7 रुपये, 5 रुपये, 6 रुपये. हे काय कांदा आहे? आपण बघा कांद्याचा माळा आहे त्यासोबत शेतकऱ्याची जी चळवळ आहे कांद्याला कुठेतरी हमी भाव देण्यात यावा. सरकारी यंत्रणा सांगतं आहे की कांद्याला पिकवायला 18 ते 20 रुपये खर्च येतो आणि यांनी जाहीर केलाय 12 रुपये भाव. हा कोणाला विचारून केला आहे? आज पेट्रोल डिझेलचे इतके भाव वाढले आहेत. वेळोवेळी हे सांगतायत पेट्रोल डिझेल खरेदी करू नका, तेल खरेदी करू नका, सोनं खरेदी करू नका, की आपला पैसा बाहेरच्या तो सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार नाही. मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो. आता यानंतरच्या काळात जर आम्हाला त्यांनी बाजारभाव दिला नाही तर मी स्वतः माझा 7/12 मोदी शेठच्या नावावर करून द्यायला तयार आहे. त्यांनीच घ्यावं. आता आम्ही सगळे कपडे वगैरे काढून असे आंदोलन यशस्वी करू. मिनिट आज जो बाजारभाव मिळतोय म्हणजे तो मरायला लागलेला 1 टिपका पाणी दिल्यासारखा बाजारभाव. फार तो एखादा पेशंट ICUत आहे आणि त्याला सांगितलं जाते आता तू योगा कर, डोक्यावर उभा राहा. अशा पद्धतीचं सरकारचं धोरण आहे. रस्त्यावर काम करतो फाईट करून घेतो सगळं बाहेर बाईट करून सगळं बाहेर या ठिकाणी रोहित पवार यांनी आंदोलन केलेलं आहे. 26 तारखेपर्यंत जर कांद्याला योग्य बाजारभाव नाही मिळाले तर कांदोडे ते आम्ही इशारा दिलेला आहे. 20 तारखेपर्यंत एकंदरीत शेतकरी जो या ठिकाणी आहे मात्र त्यांना 4 ते 6 रुपये दरम्यान या ठिकाणी कांद्याला बाजारभाव मिळत आहे.
काहीतरी शिल्लकच आहे अशी परिस्थिती शेतकऱ्याच्या बाबतीत काय करायचं. कुठेतरी आम्हाला 1 रुपया मिळतो, 2 रुपये मिळतात, 3 रुपये मिळतो. आमचा खर्च हा 20पेक्षा जास्त आहे. हे आम्हाला परवडणारं नाही. याच्यात अतिशय आमच्या कुटुंबाचं वाटोळं होईल आणि आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही असं शेतकऱ्यांनी मत या ठिकाणी मांडलं. त्याच्याचबरोबर काल मुख्यमंत्री साहेबांनी 12.5 रुपये जो रेट डिक्लेअर केला, लोक अक्षरशः त्या बाबतीत रागवलेले आहेत, चिडलेले आहेत. त्यांचं मत आहे की 2023ला जेव्हा इलेक्शनच्या आधी तुम्ही 24 रुपये डिक्लेअर करता आणि आता इलेक्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जेव्हा मदतीची वेळ आलेली आहे तेव्हा तुम्ही 12.5 रुपये करता. हे आम्हाला मान्य नाही, हे आम्हाला परवडणारं नाही. त्याचबरोबर इथे असणारे जे काही मार्केट कमिटीचे पदाधिकारी आणि शेतकरी, मोठे शेतकरी आहेत, लहान शेतकरी, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचं मत आलं नाफेडमधून जी खरेदी होती ती कुठेतरी एखाद्या छोट्याशा गोडाऊनवर तिथं होती आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. तिथं काही सगळेच नाही पण बहुतांश जे खरेदी केंद्र असतात ते कुठेतरी नेत्यांच्या परिचयाच्या लोकांचे तिथं असतात. आता हा जो भोंदूबाबा खरात त्याचं सुद्धा एक खरेदी केंद्र होतं असं मला कळलं. हे शेतकऱ्यांकडनं माल घेत नाही, ते व्यापाऱ्याकडनं तिथं माल घेतात आणि मग कुठेतरी ते विकतात नाफेडला. आणि मग नाफेड कुठं करतं तर ते मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जसं दिल्ली, मुंबई, कोलकाता इथं ते मार्केटमध्ये माल तसाच विकला जातो आणि त्यात होतं असं नंतर जे रेट वाढणार असतं ते वाढत नाही. आता मग लोकांचं मत आलं की नाफेड जर खरेदी करणार असेल तर 2-3 लाख खरेदी करून चालणार नाही, केलं तर 7-8 लाख तुम्ही टन खरेदी करा, पण तो माल भारतात राहिला नाही पाहिजे, तो भारताच्या बाहेर गेला पाहिजे. आणि तो खरेदी करायचा असेल तर मार्केट कमिटीमध्येच केला तर स्पर्धा निर्माण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला भाव त्या ठिकाणी मिळेल. आणि ज्या लोकांनी आत्तापर्यंत, ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत माल दिलेला आहे त्यांना अनुदान हे सरकारकडनं देण्याचं नियोजन हे सरकारकडनं तिथं झालं पाहिजे. अशा काही महत्त्वपूर्ण मागण्या आहेत, अजून बऱ्याच आहेत. खतं वाढलीत, हे सगळं आहे. पण मग 26 तारखेला म्हणजे आता शेवटी आम्ही ह्याच्यामध्ये राजकारण करत नाही. राजकारण करायचं असतं तर आत्ताच जाऊन आम्ही स्टेट हायवे अडवला असता, व्हिडिओ काढले असते, फोटो काढले असते. आम्ही इथं प्रामाणिकपणे शेतकऱ्याच्या हितासाठी लढतोय. त्यामुळे सरकारला सुद्धा वेळ देण्याची खरंच जरूरत आहे.